मी ॲडव्होकेट अविनाश काळे. माझी एक संघटना आहे लोकनायक बापूजी आणि स्मारक समिती, त्याचा मी संयोजक आहे. माझी वकिली साधारणतः जास्तीत जास्त मी शेतकऱ्यांचे प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत कसे नेता येतील, हायकोर्टापर्यंत कसे नेता येतील याच्यासाठीच आणि कामाला आणलेली आहे. सध्या मला सगळ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की खरोखर आज अतिशय नैराश्य आलेलं आहे. तुमच्या आत्महत्या धावल्या जात नाहीत, परंतु असं जरी असलं तर आशेचा किरण आहे आपल्यापाशी. तो असा की जर ही ह्या विदर्भातली 12 लाख हेक्टर जमिनीपैकी जवळजवळ 8 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाची वाट पाहत आहे. त्याचप्रमाणे नदीजोड प्रकल्पामध्ये साधारणतः 3-3.5 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाची वाट पाहते. मित्रांनो, शेतकऱ्यांनो, खास करून तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण तू जर शेतकरी म्हणून जर आपण सर्वसामान्य संविधानिक लढा लढवला तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपल्याला हा प्रश्न आपली सुट्टी लिहून घ्या. हे प्रश्न महाराष्ट्रात राहून कदापि सुटणार नाहीत. त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन शासनाकडे, केंद्र शासनाकडे जोरकसपणे मागणी करावं लागणार की और नाही बस और नाही, गम के प्याले और नाही. आम्हाला आमचा वेगळा विदर्भ द्या. वेगळा विदर्भ द्यास काय होईल? पहिला सांगतो, 5 वर्षाच्या आत आत्महत्या नामशेष होती. कशा आत्महत्या? काय आम्हाला ती जादूची कांडी नाही होणार आहे. आत्महत्या नामशेष याच्यासाठी होती, आमची पहिली प्रायोरिटी आम्हाला 65,000 कोटीचा समृद्धी मार्ग नको. आम्हाला साधारणतः 80,000 कोटीचा सिंचन आणि 70-80,000 कोटी, 1,60,000 कोटी आम्हाला लागणार आहेत. मग ते पैसे आम्हाला केंद्राने द्यावे. आतापर्यंत जो आमचा अनुशेष आहे तो आम्ही केंद्राने आम्हाला द्यावा. आमची जमीन ओढीचा खाली येईल. आम्ही शेतकऱ्यांना जो भावासाठी आज मरत आहे शेतकरी, हमी भाव जो आहे तो आणि बाजार भाव जो आहे त्याच्यातली तफावत ती शेतकऱ्याला आम्ही देऊ. वीज जी आहे ती शेतकऱ्यांना मिळेल. हा एक होईल या ठिकाणी. आणि औद्योगिक क्षेत्र फार मोठं होणार नाही. औद्योगिक क्षेत्र मोठं होणं याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने त्याला एक शब्द वापरलेला आहे, डेव्हलपमेंटल टेररिझम. आम्हाला डेव्हलपमेंटल टेररिझम आणायचा नाही. आम्हाला संविधानाने सांगितलेला जो मूळ मंत्र आहे की सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि संविधानिक मूल्य आज दिवसावेळी पायदळी कोण सोडवल्या जात आहेत. विदर्भ झाला तर संविधानाचा जिकडे आदर होईल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल. त्याला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा निश्चित अधिकार मिळेल असा मला आशावाद आहे. जय विदर्भ.